हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. तर चला आपल्याला सिगारेट पॅन्ट शिवायची आहे, इलेस्टिक पण लावायची आहे कमरेलावरती. तर त्याची कटिंग तुम्हाला मी इथे दाखवणार आहे. एकदम सिम्पल कटिंग आहे बघा. 4 फोल्ड कपडा घेतलेला मी, तुम्ही पण नक्की बघून घ्या व्यवस्थित, जेणेकरून तुम्हाला कटिंग करता वेळेस तुम्हाला काही अडचण येणार नाही. ओके, तर बघा हे 4 फोल्ड कपडा म्हणजे 4 फोल्ड घडी घातलेली आपण बघू शकता. घडी पण एकदम व्यवस्थित, कपडा कुठं फोल्ड झाला आहे का ते व्यवस्थित बघून घ्यायचा, म्हणजे कटिंग केल्याच्या नंतर काही तुम्हाला अडचण येत नाही, एकदम व्यवस्थित शिवता येते. बघा इथं कमरेच्या वरती आपल्याला इथं कमरेचं माप टाकायचं आहे ना, तर 2 इंच मी सोडलेलं आहे, कारण काय ना इलेस्टिक टाकायचे आहे आपल्याला तिथे, त्याच्यामुळे. तर इथं 37वर मी पॅन्टची उंची टाकणार आहे आणि परत 2 इंच मी खाली एक्स्ट्रा घेणार आहे. तर तुमच्या पॅन्टची उंची जेवढी आहे तेवढी तुम्ही टाकू शकता, 38-39पर्यंत तुम्ही टाकू शकता. पण आपल्याला काय करायचं आहे, इकडं खाली 1.5 इंच किंवा 2 इंचपर्यंत तुम्ही घेऊ शकता. तुमचा बॉटम किती रुंद आहे याच्यावर डिपेंड करते, जे खाली पॅन्टला लावतो आपण. ओके, तर मला थोडासा ब्रॉड घ्यायचा आहे बॉटम, त्याच्यामुळे मी 2 इंच घेतलेला आहे आणि वरती कमरेच्या वर पण आपण 2 इंच सोडलेलं. आणि हे बघा मॅनेचं काय करायचं आहे, सीट घेरचा तिसरा भाग इथे टाकायचा आहे. मॅनीला कमरेचा तिसरा भाग म्हणजे सीट घेरचा तिसरा भाग टाकायचा तिथं. आणि इथे आपल्याला बरोबर प्रॉपर आखणीचं फक्त एवढ्या 2-3 स्टेप आहेत मैत्रिणी. एकदम सोपी पद्धत आहे. माझ्या कटिंगची पद्धत एकदम सोपी आहे, तर नक्की ट्राय करा. आणि याला बेल्ट वगैरे काहीच नसतो, जेवढी तुम्हाला हाईट पाहिजे तेवढी हाईट तुम्ही इथे टाकू शकता. एकदम प्रॉपर आणि एकदम सिम्पल कटिंग आहे. हे 3 माप टाकायचे असतात फक्त सलवारसाठी, सिगारेट पॅन्टसाठी. स्टिचिंग झाल्यावर तर तुम्हाला याचा व्हिडिओ पण मी पोस्ट करणार आहे की मी कशी पॅन्ट शिवली काय आणि कशी आली. ओके, तर हे बघा अशी कटिंग करून घ्यायची आपल्याला. इथं मॅनेला थोडासा नॉर्मल असा आकार द्यायचा आपल्याला. आणि वरती हे 2 इंच जर आपण वाढून घेतलेलं आहे ना, ते फोल्ड केलं जाईल. त्याच्यामध्ये आपल्याला इलेस्टिक टाकायची आहे. इलेस्टिकवाली पॅन्ट आहे, सिगारेट पॅन्ट म्हणतात याला. तर बघू शकता ओपन केल्यावर आपले 4 पार्ट जे आपण फोल्ड केलं ना, त्याचे 2 पार्ट ते रेडी झालेत. तर व्हिडिओ कसा वाटला आहे मला नक्की सांगा. एकदम सोपी कटिंग आहे, नक्की ट्राय